महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची दुरावस्था, महापौर संतप्त। परभणी महानगरपालिका हद्दीतील कल्याण मंडपम, खानापूर आणि आदी भागातील आरोग्य केंद्राची अत्यंत बकाल अवस्था पाहून महापौर सय्यद इक्बाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ठिकठिकाणी साचलेली धूळ, भिंतीवरील जाळी, कचऱ्याचे ढीग तसेच अस्वच्छ परिसर पाहून त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला। महापौरांसह ज्येष्ठ सदस्य दिलीप ठाकूर यांनी शनिवारी विविध केंद्रांना भेट देऊन स्वच्छता, ओपीडी, औषध विभाग व उपलब्ध सुविधांची पाहणी केली। हे आरोग्य केंद्र नसून भंगारखाना आहे। इथं रुग्ण बरा होण्याऐवजी अधिक आजारी पडेल अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। केंद्रामध्ये तात्काळ स्वच्छता व सुविधा सुधाराव्यात, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर सय्यद इक्बाल यांनी दिलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। ये अभी इधर जब मेरी विजिट हुई तो मुझे ऐसा लगा कि ये कोई हॉस्पिटल नहीं है, ये कोई कबाड़ी का कबाड़ खाना है। भंगार जो होती है, भंगार की शॉप, तो वो टाइप से सारी चीज़ें मेंटेन है। यहाँ कोई हाइजीनिक नाम की चीज़ नहीं है। और पेशेंट जब इधर आएंगे ना तो वो उल्टा बीमारी घर पे लेकर जाएंगे। यहाँ से उनकी स्वास्थ्य सुधरने वाली नहीं, उल्टा बिगड़ने वाली। आप ये देखो, आप इसको फोकस करिए कैमरा, अगर किसी के पास डाउन साइड, ये ऐसी उनकी साफ सफाई यहीं थूक रहे हो, तो क्या लेके जाएंगे आप पेशेंट आके यहाँ से? क्या कार्रवाई करेगी सर? अभी कार्रवाई क्या है, इनको अभी शिस्तता में लाएंगे, सबको इनकी सबकी चौकसी लगाएंगे। जो कंसर्न अधिकारी जो भी है वो सबकी इंक्वायरी होगी। मतलब क्या उनके सिस्टम ऐसा है, इतना बेकार, इतना फेल्यूर क्यों है? लोगों को जो मूलभूत सुविधाएं होना है वो सुविधाएं क्यों अवेलेबल नहीं है? और मेडिसिन के अगर आप स्टोर रूम देखेंगे, एक आधे कबाड़ी की दुकान से ज़्यादा खराब वो स्टोर रूम का हाल है। जे व्यवस्थित जे योग्य मार्ग आहे ते योग्य मार्ग काढू, अतिक्रमणावर जे योग्य मार्ग आहे ते काढू। आम्ही आता आमची पुढील जे वाटचाल आहे बैठक घेतल्यानंतरच होणार आहे। मुख्य बाजारपेठेमध्ये हातगाडी आहेत, रस्त्यामध्ये हातगाडी उभे आहेत, त्यांच्यावर काही कारवाई? जे नियमाप्रमाणे आहे ते सगळी कारवाई होणार, कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करून घेणार नाही। हॅलो हॅलो, परभणी महापौर बोलतोय, सय्यद। कुठे आहे आपण सध्या? हॉस्पिटल में आपका ध्यान है कि नहीं इधर? स्टाफ तर काही नाही विचारतो, साफ सफाईवर लक्ष आहे का आपला? तो पेशंट इथूनच बिमार होऊन जाईल। मी तर आलो, तुमच्या डेस्कवर जास्त धूळ तुम्हाला तुमच्या डेस्कवरच भेटते, ते डेस्कच साफ नाही तुमचं। आता हे आपला प्रेमाची विजिट होती, तर आम्हाला मी तुम्हाला काय सांगत नाही। हां, शिस्तता बाळगा और पूरी डिसिप्लिन में हॉस्पिटल नीट एंड क्लीन होना चाहिए, उसको मेंटेन करना चाहिए आपने। हाँ, और जो भी आपको कमी है अगर मेडिसिन की वो आप मुझे बोलिए, मैं आपको सारी चीज़ें अवेलेबल करवा के देता हूँ। हाँ, आता मॅडम काय सावंत मोरे मॅडम जे दिलं नाही तुम्ही मला थेट मला पाठवा, रायटिंगमध्ये मला पाठवा। और टाइम पे आते रहिए और टाइम पे जाते रहिए। हाँ, इसका ध्यान रखना चाहिए। तो माझ्या समोर 4% दिसत आहे स्टाफ नर्स। तुम्ही अप्लिकेशन केली का त्याकरिता की अवेलेबल नाही म्हणून? कोणाला दिली ते? बरं, आतापर्यंत तसं चाललंय। ठीक आहे।